मित्रांनो इथे आपल्याला वृंदावन फॉरेस्टचा मॅप तो इसीलिए क्योंकि नए नए बच्चों को कंस मार रहा था। அங்கே 10 பேர், அங்கே 10 பேர், இங்கே 10 பேர், இங்கே இப்போ மீதி 30 பேர். बाबा का गौशाला है। तभी कंस ने ऑर्डर किया था। जैसे ही कंस को पता चला कि आठवां पुत्र गायब, वो पुत्री जब देखा उसने कंस ने। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मी आहे दिलीप आणि आपण बघत आहात MD ब्लॉग्स। तर आज आपण जात आहोत पुन्हा एकदा नवीन जागा एक्सप्लोअर करायला। तर चला माझ्यासोबत। आज आपण बाईक राईड करणार आहोत। जी आपली राईड असणार आहे ती नालासोपारा टू मिनी वृंदावन, जे पालघरमध्ये आहे, जे नालासोपारा टू पालघरपासून 60 किलोमीटर अंतरावर आहे। तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल आपल्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो आता आपण पोचलो आहे हायवेला। आपण बघू शकता की हायवेचे रोड किती चांगले आहेत ते, त्यामुळे आपल्याला इथे राईड करायला जाम मजा येणार आहे। मित्रांनो इथून राईट मारलं की आपल्याला हमरापूर गावामध्ये जायला रस्ता भेटतो। हायवेवरनं आपल्याला राईट मारायचा आहे। मित्रांनो आता आपण पोचलो आहे हमरापूर गावामध्ये आणि हमरापूर गावामध्ये एंटर करताच पूर्ण रस्ते इथे खराब आहेत। आपण बघू शकता की इथे रस्ते किती खराब आहेत ते। इथे जर तुम्ही आलात तर तुम्हाला गावाप्रमाणेच रस्ते आणि गावचे वातावरण तुम्हाला इथे अनुभवायला भेटेल। इथे आता 3 ते 4 किलोमीटरपर्यंत रस्त्याचे काम चालू आहे, त्यामुळे ते खडी वगैरे टाकलेली आहे। मित्रांनो आता जिथे आपल्याला पोचायचं होतं ते लोकेशन म्हणजेच मिनी वृंदावन, इथे आपण पोचलेलो आहोत। आणि हे आहे एंट्री गेट। इथे आपण बघू शकता काय काय इथे आपल्याला बघायला भेटणार आहे ते। चला मग पुढे जाऊया आणि बघूया की सगळ्यात पहिला आपल्याला काय इथे बघायला भेटणार आहे। त्याचप्रमाणे आता आपण जरा पुढे गेलो मित्रांनो, आपल्याला सगळ्यात पुढे आल्यावरती सगळ्यात पहिला आपल्याला इथे बघायला भेटतं की गोवर्धन गौशाला आहे इथे। आणि गौशालाच्याच बाजूला जर तुम्ही बघितशाल तर ते गोवर्धन इको टेम्पल आपल्याला बघायला भेटतं। मित्रांनो इकडनं समोरनं एंट्री गेट आहे आपला इस्कॉन टेम्पलसाठी येण्यासाठी।
तर आपण बघू शकता की ते सुंदर प्रकारे असं बनवलेलं आहे. इकडून जर पुढे आलात तर इथे चप्पल वगैरे काढायला चप्पल स्टँड इथे अवेलेबल आहे. चला मग चप्पल काढूया आणि दर्शन घेऊया. सुंदर अशी इथे राधा आणि कृष्णाची मूर्ती आपल्याला इथे बघायला भेटेल. मित्रांनो, इथे आपण आता मंदिराच्या परिसरात आलेलो आहे. तर बघू शकता सुंदर असं हे मंदिर इथे बघायला भेटतं आपल्याला. त्याचप्रमाणे मंदिराभोवताचा परिसर एवढा मोठा ठेवला आहे की इथे भक्तजन आरामात भक्तीमध्ये लीन होऊन इथे विश्रांती करू शकतात. मी इथे पहिला 2दा आलेलो आहे, पण आता हे परत मंदिर रिनोव्हेट करून चांगलं असं बनवलं आहे. मंदिराभोवती बराचसा स्पेस तुम्हाला इथे बघायला भेटेल, जेणेकरून भाविक इथे मन लावून बसू शकतात, ध्यान करू शकतात. बघा मित्रांनो, आता आपलं इस्कॉन टेम्पल झालेलं आहे. त्याच्या पुढे बघूया आपल्याला काय काय बघायला भेटेल ते. मित्रांनो, आता आपण पुढे जाऊया. मंदिरापासून जर राईट घेतलं तर अजून एक आपल्याला मंदिर बघायला भेटतं. तर तिथे जाऊन आपल्याला माहिती पडेल ते कसलं मंदिर आहे ते. तर चला पुढे जाऊया. इथे मित्रांनो, कोणाला ताण वगैरे लागली असेल इथे पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे. इथे मित्रांनो आलात तर चप्पल स्टँड इथे अवेलेबल आहे. मला वाटतं की प्रत्येक ठिकाणी मंदिराच्या इथे असं चप्पल स्टँड अवेलेबल आहे. आणि जर आपल्याला कचरा वगैरे जर टाकायचा असेल तर त्यासाठी पण इथे कचराकुंडी वगैरे उपलब्ध करून ठेवलेली आहे या लोकांनी, जेणेकरून परिसरामध्ये काही कचरा वगैरे होणार नाही. आपलं जे सेकंड मंदिर आहे ते श्री श्री राधा मनमोहन मंदिर बघू शकता इथे. तर चला मंदिरामध्ये आपण एंट्री करूया. आज मित्रांनो इथे गर्दी खूप कमी आहे, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित असं एक्सप्लोर करायला भेटतं. दर्शन वगैरे व्यवस्थित होत आहे आपलं. मंदिराच्या समोरचा आपण एक सुंदरसा व्ह्यू आपल्याला बघायला भेटतो इथे. मंदिराच्या समोरच मित्रांनो आपल्याला इथे कृष्णाचं भजन कीर्तन बघायला भेटतं. तर चला बघूया. Hare Rama, Rama
आता मित्रांनो आपलं मंदिरामध्ये दर्शन वगैरे झालेलं आहे. तर पुढे आपण जात आहोत. तर इथे आपण एंटर करणार आहोत आता वृंदावन फॉरेस्टमध्ये. कारण समोर गेट आहे, तिकडनं आपली एंट्री होणार आहे. इथे मित्रांनो पुढे वृंदावन फॉरेस्टचा जो टायमिंग काय काय असणार आहे तो दिलेला आहे. इकडनं आपण सुरुवात करत आहोत. परिक्रमा मार्ग आहे हा. मित्रांनो इथे आपल्याला वृंदावन फॉरेस्टचा मॅप लोकेशन दिलेला आहे. तर इथे आपण बघून आपण हे वृंदावन फॉरेस्ट फिरू शकता. धाम में आप सभी का स्वागत है। यह एक आध्यात्मिक स्थल है। सभी यात्रियों से निवेदन है मित्रांनो इकडनं आपण पुढे आलो. धाम में इथे एक मंदिर आहे. भोजन या किसी भी प्रकार का व्यसन मना है। कृपया किसी भी मूर्ति को स्पर्श ना करें। राइट से जाइए, परिक्रमा मार्ग के रोड इथे रावल म्हणून आहे. इथे लिहिलेलं आहे की श्रीमती राधाराणी भगवान कृष्ण की दिव्य बोतल, प्लास्टिक रिदनी शक्ति. और अन्य कचरा कूड़ेदान में नहीं डालें। कृपया यमुना नदी में कुछ खाने की इथे 35 लोकांचा ग्रुप आला आहे. तर त्यांना एक टूर गाईड म्हणून दिलेला आहे. हे आहे मित्रांनो विश्राम घाट. इथे मित्रांनो सुंदर असे शंकराचे शिवलिंग इथे आपल्याला बघायला भेटणार आहे. मित्रांनो इथे आता पुढे आल्यावरती इथे आपल्याला एक घाट बघायला भेटत आहे. आय थिंक तो यमुना घाट आहे. आणि इथे जर बघितलात तर कृष्ण आणि कालिया नाग हे इथे दाखवलेलं आहे. हे इकडनंच मित्रांनो हा वासुदेव जे होते ते कृष्णाला यमुना पार घेऊन गेले होते. हे आहे आपला यमुना घाट, यमुना ब्रिज. इथे मित्रांनो आपल्याला रंगीबेरंगी असे मासे बघायला भेटतील. तर चला मित्रांनो आपण एक्सप्लोर करूया यमुना घाट. कोई आवश्यकता नहीं है। तो जैसे ही गोकुल में आए तो फिर गोकुल में नंदोत्सव हुआ। सबको पता चला कि नंद महाराज के घर पे पुत्र प्राप्ति हुई है। तो बहुत बड़ा उत्सव किया गया। इसीलिए जन्माष्टमी के अगले दिन नंदोत्सव फेस्टिवल होता है। तो उसमें सबको नंद महाराज ने दान दिया, गाय का दान दिया, सबको ब्राह्मणों को दान दिया, सबको भोजन करवाया। तो इस तरह से भगवान कृष्ण कहाँ पे एंटर हुए? वृंदावन में एंटर हो गए। गोकुल भी वृंदावन का ही एक पार्ट है। परंतु जैसे ही वृंदावन में भगवान आए तो भगवान के साथ बहुत सारे लोग वृंदावन में आना शुरू किए। तो हम लोग आगे देखेंगे कि कौन कौन आए। ठीक है, चलिए। गौशाला है, नंद बाबा का गौशाला है। तभी कंस ने ऑर्डर किया था। जैसे कंस को पता चला कि 8वां पुत्र गायब, वो पुत्री जब देखा उसने, कंस ने, तो 8वां पुत्र नहीं पुत्री है, तो उसको भी मारने के लिए कंस लेके गया। परंतु उनके हाथों से वो पुत्री निकल गई और क्या बन गई? हाँ, माया दुर्गा देवी बन गई। दुर्गा का रूप ले लिया। और उसने कहा कंस को, अरे मूर्ख, जिस पुत्र को मारने के लिए तुम पड़ा है वो पुत्र कहीं और पहले से ही अवतरण ले लिया उसने। तो कंस इतना घबरा गया, उसने ऑर्डर दे दिया, जो भी पिछले 15 दिन में जो भी बच्चे पैदा हुए सबको मार डालो, सबको, एक
को भी छोड़ो मत, सोचो इसको बोलते हैं। तो इसीलिए क्योंकि नए नए बच्चों को कंस मार रहा था, इसलिए कृष्ण और बलराम जी का जो नामकरण हुआ ना, हरे कृष्ण, कृष्ण और अभागा, सबसे अभागा दिन कौन सा है पूरे जीवन का? ये वो दिन है मामा भांजे का। आपको तो पता है ना, मामा भांजे से बहुत प्रेम करते रहते, सब लोग, सारे मामा अपने भांजे से प्रेम करते हैं। तो मामा क्या करते हैं अपने भांजे के लिए? क्या करते हैं? गुड़िया लेके आते हैं, हाँ? खिलौना लेके आते हैं। तो कंस मामा रोज एक खिलौना बेचते थे, और भांजा क्या करता था? बच्चे क्या करते हैं? खिलौना थोड़ा खेलते और तोड़ के फेंक देते। तो जो भी खिलौना आता था, कृष्ण क्या करते थे? खेलते थे, तोड़ देते थे और फेंक देते थे। तो पहली खिलौना स्त्री के रूप में आई, पूतना के रूप में। वो बहुत ही सुंदर स्त्री के रूप में आई, परंतु उसके छाती में विष था। वो अपने छाती का विष किसको पिलाना चाहती थी? कृष्ण को पिलाना चाहती थी। तो हम भी आज के जमाने में वही कर रहे हैं। हम क्या कर रहे हैं? विष का पान भी कर रहे हैं और दूसरों को भी विष का पान करवा रहे हैं। अभी विष क्या है? आप बोलेंगे हमने तो कभी विष नहीं पिलाया, हम तो साफ सुथरे हैं, हम तो कुछ करते नहीं, हम तो सब सही करते बाबा। शास्त्र में लिखा है विष क्या है? विष वो है जिसमें कोई कृष्ण भक्ति नहीं है। कोई भी ऐसी चर्चा जिसमें कृष्ण भक्ति नहीं है, वो विष है। कितने लोग अभी बोल सकते हैं कि हम विष पिला रहे दूसरों को, या फिर विष खा रहे? कितने लोग बोल सकते हैं? सभी बोल सकते हैं। हाथ नहीं उठा रहे, इसका मतलब ये नहीं कि आप नहीं कर रहे। शास्त्र में लिखा है अगर कोई चर्चा में भगवान का लीला या स्मरण या कुछ भी नहीं है, वो विष के समान है। वो केवल हमारा आयु वेस्ट करेगा, समय वेस्ट करेगा और हमें काल के पास लेके जाएगा। तो इसलिए शास्त्र में एक श्लोक आता है, वो बोलते पूरे जीवन में सबसे दुखी दिन कौन सा? पहले स्त्री के रूप में, पूतना के रूप में, दूसरे ऋणावर्त, कौन थे वो? ऋणावर्त नामक असुर आए। तो भगवान की इच्छा के अनुसार ही होता है। भगवान को लगा था कि थोड़ा कालिया। तो ये है कालिया कृष्ण लीला। ये एक ही असुर था जिसको किसने नहीं भेजा था? किसने नहीं भेजा था? कंस ने। इसको कंस ने नहीं भेजा था, ये महात्मा खुद ही आया गया था। हा? तो कालिया को क्या हुआ था? गरुड़ जी से बहुत डर लगता था। गरुड़ जी और कालिया, पता है ना, सांप और गरुड़ हमेशा दुश्मन है। तो गरुड़ जी से बहुत डर लगता था, इसलिए कालिया यमुना में आके ये कर लिया, क्या उसने छुप गया था। क्योंकि यमुना में एक ऋषि मुनि ने श्राप दिया था कि वहां पे गरुड़ जी नहीं आ सकते थे, तो इसलिए यमुना में आके छुप गया। और जब यमुना में आके छुप गया तो यमुना, अभी सांप तो सांप ही है ना, और कालिया कोई साधारण सांप नहीं था। इसके अनंत बहुत सारे फन थे। क्या थे? एक फन वाला नहीं था, ये अनेक फन वाला था। तो इतना जहरीला कर दिया उसने पानी को, यमुना के पानी को, पूरा पानी जहरीला हो गया। ऊपर से जो पंछी उड़ते थे ना, वो भी नीचे गिर के मर जाते थे। सोचिए, इतना वो जहरीला क्या बोलते भाप ऊपर निकलता था, और आसपास के पेड़ सब मर गए। तो एक दिन क्या हुआ, कृष्ण अपने गोप सखाओं के साथ क्या कर रहे थे? कैच कैच खेल रहे थे गेंद के साथ, और वो गेंद किधर गई? यमुना में गिर गई। सब लोग बोल रहे थे यमुना में मत जाओ, वहां पे कालिया है, कोई भी मत जाइए। परंतु कृष्ण को तो पहले से पता था। कृष्ण पेड़ के ऊपर चढ़े, अपना वो कमरबंद कस लिया जोर से, और क्या किया? छलांग लगा दिया, अंदर चले गए। और बाहर सब लोग वेट कर रहे, अरे क्या हुआ, क्यों गए सब गोप सखा। फिर क्या हुआ? कृष्ण अंदर गए और जोर जोर से इधर उधर करने लगे पानी को। तब इसको पता चला कि कोई तो मेरे एरिया में आया है। जैसे कुत्तों के एरिया में कोई आता तो पता चलता है ना, भौंकने लगते हैं ना, भो 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 सब। तब इसने देखा कौन है, एक छोटा सा बालक आकर मुझे डिस्टर्ब कर रहा है। तो उसने क्या किया, कृष्ण को पूरा। मित्रांनो, आपण पुढे आलो की बघूया आता नेक्स्ट लोकेशन आपलं मंदिर कुठलं असणार आहे ते. तर इकडनं आपली एंट्री आहे.
इकडनं बघू शकता ही एंट्री आहे आपली. तर चला आतमध्ये जाऊया. इथे श्री श्री रमन मंदिर आहे. तर चला आतमध्ये बघूया. तर मित्रांनो हे एक मंदिर इथे आपण बघू शकता. इथे कृष्णदेव भगवानची प्रतिमा इथे ठेवलेली आहे. मित्रांनो इथे हरिनामाचा जप करण्यासाठी हरिनाम मंडप पण अवेलेबल आहे इथे. तर इथे तुम्ही बसून आपण हरिनामाचा जप वगैरे करू शकता. इथे प्रत्येक ठिकाणी डायरेक्शन दिलेलं आहे की आपल्याला कुठल्या डायरेक्शनमध्ये कुठल्या लोकेशन आपल्याला बघायला भेटणार. चला पुढे जाऊया. अजून थोडा इथे पुढे आलो की आपल्याला श्रीजी कुटीर बघायला भेटेल. आपण आता मान मंदिरामध्ये जात आहोत. ते मित्रांनो पुढे आले की मान मंदिर आहे. उगवले कसं म्युझिक वगैरे टाकायला लागणार त्यामध्ये. नुसतं हे दाखवून नाही. आतमध्ये एक जागा येते रे. इथे मित्रांनो आपल्याला चीरघाट, वंशीवट, गोपीश्वर महादेव आणि बरसाना आपल्याला इथे बघायला भेटेल. मित्रांनो इथे एक कुठलं मंदिर आहे. इथे गोविंद देव प्रवेशद्वार आहे. तर चला आपण बघूया. इथे आपण चप्पल वगैरे साईडला काढू. इथे छोटंसं आहे तर वाकून आपल्याला आतमध्ये जायला लागतं. पण इथे एकदम थंड जागा आहे. मित्रांनो इथे बघू शकता हे एक्झिट आहे आणि आपण जे एंट्री केली होती ते प्रवेशद्वार होतं आणि हे एक्झिट द्वार आहे. चला मग इकडनं पुढे जाऊया आणि अजून आपल्याला पुढे काय काय बघायला भेटेल ते बघूया. जर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लिस्ट में होगा मैं बोला उसने आईडी डिलीट कर दी. अब मेरे पास बैकअप प्लान था नहीं इतना कि त्यांची का आपल्याला स्टोरी माहिती नाही ना.
इथे गोपीश्वर महादेव आहे. हे आहे गोपीश्वर महादेव, जे महादेवाने स्त्रीचं रूप प्रदान केलं आहे. इथे तर मित्रांनो तुम्ही नक्कीच या, कारण इथे एकदम शांतता आहे आणि वातावरण एकदम सुंदर असं आहे. तर तुम्ही इथे आला तर तुमच्या मनाला वगैरे इथे शांती भेटू शकते आणि मन असं प्रफुल्लित होऊ शकतं. इथे मित्रांनो मोर कुटीर आहे. हे जे स्थान आहे ते भगवान श्रीकृष्ण त्या लीलाबद्दल आहे. याच्यामध्ये असं लिहिलं आहे की यह स्थान भगवान श्री कृष्ण की उस लीला को समर्पित है जब उन्होंने श्रीमती राधा रानी के क्रोधित होने पर उन्हें शांत करने के लिए मोर का रूप धारण किया था. कृष्णाने ते मोराचं रूप धारण केलंय त्याच्याबद्दल आहे ते. ते मित्रांनो राधा कुशल बिहारी मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. अदासूर का उद्धार. ब्रह्मा विमोहन लीला आपण बघू शकता. इकडनं जर मित्रांनो आपण पुढे आलो तर इथे आपल्याला ब्रह्मांड पलियो का कृष्ण और बलराम के प्रति स्नेह इथे आपल्याला दाखवलं आहे. ह्याच्यात जस्ट बाजूला पुढे अजून आपल्याला इथे दिलेलं आहे की अक्रूर कृष्ण को मथुरा ले जा रहा है, म्हणजे कृष्णाला वाटतं मथुराला घेऊन जात आहेत त्याबद्दल आहे. इकडनंच मित्रांनो खाली जायला आपल्याला एक रस्ता आहे, तर तिथून जर खाली आलात तर समोर वाटतं आपल्याला नंदगाव बघायला भेटेल. हो मित्रांनो, इथे समोर नंदगाव आहे, नंदग्राम आहे सॉरी. तर चला आपण ते पण एक्सप्लोअर करूया.
इथे बाहेर आपल्याला यज्ञशालाही बघायला भेटते. ही आहे यज्ञशाळा. ते आता आय थिंक दुपार असल्यामुळे क्लोज आहे. इथे आतमध्ये सगळी माहिती दिलेली आहे काय आहे यज्ञशाळा. मित्रांनो, इथे आपण नंदग्राम भवनमध्ये आतमध्ये आलो आहे. तर इथे आतमध्ये आल्यावरती आपल्याला इथे रुंदादेवीची छान अशी मूर्ती बघायला भेटते. आणि हे रुंदा कुंड पण आहे त्याच्यासमोर. त्याच्यात आपण जरा पुढे जाऊया आणि बघूया आपल्याला काय काय आहे तिथे नवीन. इथे मित्रांनो अजून श्री वल्लभाचार्य बैठक आहे. इथे तुम्हाला वल्लभाचार्यांचं मंदिर दिसेल आणि ते बाजूला कुंड आहे. इथे मित्रांनो अजून आपण बघू शकता की श्रीकृष्ण गोपिकांबरोबर होडीमध्ये बसले आहेत आणि ते किनारा पार करत आहेत. त्यासमोर एकदम हरिदेव मंदिर आहे. इथने पुढे श्यामकुंड वगैरे इथे आहे. हाँ क्या इथे मित्रांनो समोर दिसेल वैष्णवा मेमोरियल आहे. इथे अरिष्टासूरचा उद्धार केलेला श्रीकृष्णाने. चप्पल पहन के नहीं आना, साइड से आओ घूम के. आम्ही ध्यान रखो, वो भी प्रसाद पलटी मार दिया. हाँ, 50 का पूरा में सजा के ये राधा दामोदर मंदिर भगवंतांना बांधलेलं आहे. इथे मित्रांनो आपलं वृंदावन फॉरेस्ट पूर्ण फिरून झालेलं आहे. आपण फुल विजिट केलेली आहे आणि आपलं मिनी वृंदावन इथे पूर्ण झालेलं आहे. इथे जर तुम्ही येत असाल तर इथे गोवर्धन अन्नक्षेत्र ललिता भवन आहे. इथे मोफत जेवण आपल्याला इथे भेटून जाईल. ह्याचा जो टायमिंग आहे तो 12:30ला चालू होता आणि 2:30 वाजेपर्यंत हे मोफत अन्नदान चालू असतं. चला आपण आतमध्ये आता एंट्री करूया.
इथे मित्रांनो जर जेवायला आलात तर ते पियाच्या पाण्याची वगैरे सुविधा आहे आणि हात वगैरे धुवायला पण इथे सुविधा आहे. छान अशी उत्तम सुविधा इथे केलेली आहे. इथे जर बघितलं आपण तर भाविकांना इथे जेवायला वगैरे बसायला व्यवस्थित सुविधा अशी उत्तम प्रकारे केलेली आहे. मित्रांनो जर आपल्याला मोफत अन्न जर ग्रहण करायचं नसेल तर इथे आपल्याला आतमध्ये हॉटेल्स वगैरे पण अवेलेबल आहे जे यांच्या ट्रस्टीचे आहे. आणि जर तुम्हाला इथे पिझ्झा वगैरे जर खायची इच्छा झाली तर इथे पिझ्झा झोन पण इथे आहे. तर मित्रांनो आपल्याला व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन मजेदार व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा आपण लवकरच भेटू एक नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि आपल्या व्हिडिओला भरभरून प्रेम देत राहा.